की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, सियावरी रामचंद्र महाराज की, सद्गुरु गंगागिरी महाराज की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, सद्गुरु साईनाथ महाराज की, गंगा गोदावरी माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की। बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणे, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणे भार खांदी, घालून या डोळा पाही अलंकार, घालून या डोळा पाही अलंकार, ठेवा दावी थोर करून या, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणे भार खांदी, तुका म्हणे निधी गांजू आणि कासी, तुका म्हणे निधी गांजू आणि कासी, उदार जीवासी आपुलिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणे भार खांदे। विठाला महायोग पीडितटी भीमरत्यां वरम पुंडरिकाय दातुमेंद्रिये समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, समचरण सरोजम सान्द्रनीलम बुधाभम, जगन्निहितपाने मंडन मंडनाणम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैवलहासम विठ्ठलं चिन्तयामि, तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदालंकृतं सदसन्यासयोगम, मुखे यस्य वेदांत शस्त्रार्थे नित्यं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम, ऐसे नमन करोने सकळा, हरिकथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणवणी आपुलिया बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल। बाप करी जोडी लेकुराचे उडी, आपुली कुरवंडे वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणे बार खांदे। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग, यच्छयावत भूतलावर सकळी जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपुला देह अखंडित जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध संत बोलोबा पुत्र कनकाई कुमार कान्हा, प्रिय बंधू वैराग्य मूर्ती देवनिवासी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण पंचमेत्रमाते जगतवंते जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा भौतिकांच्या परिचय पाठांतरातला नित्याच्या अभ्यासाचा उत्कृष्ट असा आणि तुमच्या माझ्या जीवनातील बाप नावाच्या पात्राचा परिचय करून देणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठल अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार किंवा कशा निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीव कल्पना सगळ्यांना आहेतच, तरी देखील सांगणं ते वक्त्याचं कर्तव्य यात नाही ना आपल्या सर्वांच्या परिचयाचे, परंतु आज आपल्यामध्ये नसलेले वैकुंठवासी अंबादास गोपीनाथ हार्दे बाबा यांना आपल्यातून ही लुकीची यात्रा संपवून ईश्वर भेटीसाठी मार्गस्थ होऊन परमात्म्याच्या भेटीकरता प्रस्थान करून आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या पक्षात असणारा परिवार, त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी जिजाबाई अंबादास पाटील हार्दे, त्यांचे 2 सुपुत्र श्री संतोष अंबादास पाटील हार्दे, चिरंजीव सोमनाथ अंबादास पाटील हार्दे, 2 कन्या सोनालीताई नारायण पाटील ढोकळे, सौ पूजाताई बाजीराव पाटील पगार आणि नातू श्री हरी संतोष पाटील हार्दे आणि सून सौ वैशालीताई संतोष पाटील हार्दे, असा संबंध परिवार वैकुंठवासी अंबादास बाबांच्या पश्चात आहे। जाणं येणं प्रत्येकाच्या बाबतीतही उपजल्या पिंडा मरण सांगाते, जो पिंड उपजलाय त्या प्रत्येक पिंडाला या मृत्यूलोकातून जाणे आणि यात न्यायानं प्राप्त पुण्यसलीला वैकुंठवासी अंबादास बाबांच्या शरीराचं प्रारब्ध संपलं आणि ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मधून या हार्दे पाटील कुटुंबाला पूरक करून या 2 मुलांना 2 मुलींना आणि आपल्या धर्मपत्नीला मागे टाकून त्यांचं या इहलोकातून गमन झालं आणि आपल्या पित्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता या 2 मुलं आणि 2 मुलींच्या माध्यमातून आज या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान असा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम या निमित्ताने याच कुटुंबाच्या वतीने माझ्याकडे प्राप्त झालेले नामसंकीर्तन यज्ञाची सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून आपल्या सर्व संत सज्जन मायबापांच्या दर्शनाचा झालेला लाभालाभ अर्थातच योगायोग या संबंधाने आपल्या सर्वांच्या प्रति प्रेम आदर वंदन करून माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने कीर्तीने दानाने ज्येष्ठ तथा वंदनीय पूजनीय सांप्रदायिक आणि सांप्रदायिक कीर्ती दैती शांतता सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला भव्यता दिव्यता आता वैयक्तिक वंदन नमस्कार करण्यापेक्षा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो।
बोलो विठ्ठल. हला विठ्ठल. दुर्लभ कशाला म्हणावं तर शास्त्रकार म्हणतात प्रयत्नाची पराकाष्ठा करून देखील ज्या गोष्टी लवकर आपल्याला प्राप्त होत नाही त्याला दुर्लभ म्हणावं. त्या दुर्लभ गोष्टीमध्ये 3 गोष्टी शास्त्रकारांनी दुर्लभ सांगितल्या. पहिली गोष्ट नरदेह दुर्लभ आहे, दुसरी गोष्ट संत भेट दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट मुमुक्ष म्हणजे साधक पण दुर्लभ आहे. त्यापैकी पहिल्या मुद्द्याचा विचार आपल्याला थोडा 5 मिनिटं लेट करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे संत भेटीचा. संत भेट जगामध्ये अत्यंत दुर्लभ सांगितलेली आहे. किती दुर्लभ आहे? चंद्रामृत सुखे सेववेला चंद्रामृत सुखे सेवेला असता जाता रवी धरवेला असता जाता रवी घरावेला पाय हेळा सागर तरवेला पाया हेळा सागर तरवेला परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसे आणि भेटती ते साधू ऐसे कैसे आणि भेटती ते साधू परित्या साधूची भेटीला होईल गा ऐसे कैसे आणि भेटती ते साधू ऐसी ऐसियाने भेटती चंद्रामृत सुखे सेववेला असता जाता रवी धरवेला पाय हेळा सागर तरवेला परित्या साधूची भेटी न होईल गा चंद्रामृत सुखे सेवेला आता जाता रवी धरवेला पाया हेळा सागर तरवेला परित्या साधूची भेटी न अत्यंत समर्पक आणि गोड प्रमाण श्री महाराजांनी गायलं. एक वेळेला चंद्राचा अमृत सुद्धा आपल्याला प्राप्त करू शकता. अशक्यातल्या शक्य गोष्टी प्राप्त करता येतात. पण संत भेट दुर्लभ आहे. तुम्ही म्हणणार महाराज संत भेट कशी दुर्लभ आहे? रस्त्यानं चालले की लागेल तेवढे संत भेटतात. भगवे कपडे घातलेले सगळे संतच आहे. गाथ्यात तुकोबरायांनी त्याचा निषेध केला. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. तुकोबराय म्हणतात कुत्र्याच्या पुटी जन्माला आलेली पिलं जी भगवी जन्माला येतात मग त्यांना साधू म्हणू नये का? पण महाराज म्हणतात ज्यांना अष्टांग योगाने आपले 6 विकार धुवून टाकले जीवनामधून त्याला साधू म्हणतात. अर्थात काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, गर्व, द्वेष, अहंकार, ईर्ष्या, आज भय, चिंता या गोष्टीचा त्याग ज्याने जीवनामध्ये केलेला आहे त्याला साधू म्हणावं. मुळात संताचं लक्षण काय? संताचं लक्षण सांगताना तुकोबाराय सांगतात संततेची ज्याचा हित विठ्ठली. महाराज म्हणतात संत त्याला म्हणावं का म्हणे तैसे सज्जन पासोनी पाहता अवगुण मिळेची ना पाहता अवगुण मिळेची ना जो नेहमी अवगुणापासून दूर राहतो त्याला साधू म्हणावं. संताचे लक्षण काय? सोपे प्रमाण देऊन सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गोविंद असणे गोविंद शयने गोविंद त्या मने वैसलासे किंवा गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद ते काया भेद नाही तया देवा किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाशी दर्शने. हे संताचे आंतरिक लक्षणं सांगितलेले आहे. संत ओळखायचं कशानं आणि संत कशाला म्हणतात ऐका. पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर नावाचं गाव आहे. त्या केंदूर नावाच्या गावामध्ये संत झाले. त्यांचं नाव आहे कान्होबा पाठक. त्या कान्होबा पाठकांची कीर्ती दूरपर्यंत अगदी काशीपर्यंत पोहोचली आणि काशीचे विद्वान ब्राह्मण कान्होबा पाठक यांची परीक्षा घेण्याकरता त्या केंदूर नावाच्या गावात आले. सकाळची वेळ आहे. महाराज असे आपल्या घराजवळ बसलेले 4 लेकरं खेळवत आहे आणि ब्राह्मणांनी गावामध्ये प्रवेश केला आणि कुणाला तरी पत्ता विचारावा म्हणून जे कान्होबा पाठक आहे त्यांच्याकडेच गेले आणि त्यांना विचारलं का हो या गावामध्ये कान्होबा पाठक कुठे राहतात? त्यांनी सांगितलं माझंच नाव कान्होबा पाठक आहे. ब्राह्मणांनी विचार केला पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर नावाचं खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावातल्या साधूची महती आमच्या काशीपर्यंत पोहोचली. तो असा कसा असेल? बा आपल्या गुडघ्यापर्यंत त्यानं धोतर घातलेलं आहे, 12 बंडी शर्ट घातलेला आहे आणि 4 लेकरं खेळवतोय. अरे 4 लेकरं खेळवणाऱ्याला साधू म्हणावं का? त्या ब्राह्मणाने प्रश्न उपस्थित केला. ब्राह्मण आपल्या मार्गाला लागली आणि लागत असताना आपल्यावरती शंका घेतली म्हणून कान्होबा पाटकांनी आपली 4 लेकरं घेतली आणि विहिरीमध्ये ढकलली आणि त्या ब्राह्मणाला आग्रह केला बाबा जाताना माझ्या घरचं अन्न खाऊन जा, निर्मुखी जाऊ नका. ब्राह्मणाने सांगितलं मूर्ख माणूस आहे. अरे 4 लेकरं विहिरीत टाकली, तुला सुतक पडलंय आणि आम्हाला आता सुतकामध्ये अन्नाचं दान करतो का? त्यांनी सांगितलं का रे आत्ता तुम्ही इथपर्यंत आला, माझं नाव विचारलं, मी सांगितलं मी कान्होबा पाटके, 4 लेकरं पाहिली आणि माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, आता लेकरं विहिरीत टाकली तर तिकडूनही तुम्हाला तकलीफ झाली आणि मग
कान्होबा पाटकांनी सांगितलं बाबा तुम्हाला फक्त लेकरांचीच अडचण आहे ना तर टपाटप पोरांना आरुळी मारली आणि आरुळी मारल्याबरोबर पोरं जशी घरातून बाहेर यावी अशी पोरं पटकन बाहेर आली आणि मग कान्होबा पाटकांचा अधिकार ब्राह्मणांना कळाला. संपला माझा दृष्टांत ऐका. ज्याच्याकडे लेकरं विहिरीत टाक्यापर्यंत प्रपंचातली आसक्ती आहे आणि लेकरं जशीच्या तशी विहिरीतून जिवंत काढेपर्यंत ज्याच्याकडली परमार्थात शक्ती आहे तो खरा साधू विठ्ठल. संत भेट दुर्लभ आहे. त्याच्यानंतर साधक पण म्हणजे मुमुक्ष पण दुर्लभ आहे बरं का. साधक कुणाला म्हणावं तर साधक त्याला म्हणावं जो ओरिजिनल देवाचा भक्त आहे. भक्त म्हणजेच साधक आणि साधक म्हणजेच भक्त आहे. त्या भक्ताचं लक्षण सांगताना भगवंत गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये म्हणतात अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभे परित्यागी यो मत भक्त समे प्रिया. महाराज सांगतात जो भक्त कोणती अपेक्षा न ठेवता माझी भक्ती करतो त्याला भक्त म्हणावं. आणि भक्ताचं मुळात लक्षण काय तर जगद्गुरु तुकोबराय गात्यामध्ये सांगतात भक्त ऐसे जाणाजे देही उदास गेले अशा पाश निवारोणे. महाराज उदास व्हायला सांगतात पण कशामध्ये प्रपंचामध्ये. 5 ठिकाणी लोक उदास होतात आम्हाला महाराज. काही प्रपंचात येताना उदास आहे, काही प्रपंचात आल्यावर उदास आहे, काही प्रपंच करताना उदास आहे, काही प्रपंच करून झाल्यावर उदास आहे आणि काही प्रपंचात ठेसा लागल्यावर उदास आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. काही प्रपंचात येताना उदास आहे ते शुकाचार्य. जन्माला येताना त्यांनी परिस्थिती पाहिली आणि आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले येताना उदास आहे. काही आल्यावर उदास आहे त्यांना संकादिक म्हणतात. काही प्रपंच करताना उदास आहे त्यांना जनक म्हणतात. काही प्रपंच करून झाल्यावर उदास आहे त्याला जड भरत म्हणतात. आणि काहींना प्रपंचात ठेस लागल्यावर उदास आहे तो राजा भरतरी हरी म्हणतात. विठ्ठल. आणि तिसरी गोष्ट या जगामध्ये दुर्लभ आहे ती नरदेह. किती दुर्लभ आहे नरदेह. नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना. मी आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. इतका नृत्य दुर्लभ आहे शास्त्रकार म्हणतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्बाह्यम पुनर्मिही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. गेलेला पैसा परत मिळवता येतो. एक पत्नी वारली तर दुसरी करता येते, एक मित्र गेला तर दुसरा जोडता येतो, पण एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. शास्त्रकार म्हणतात एकदा शरीर गेलं की ते पुन्हा कोणत्याही सबबीवरती मिळत नाही. म्हणून नरदेह या जगामध्ये दुर्लभ आहे. आता नरदेह दुर्लभ मिळून सुद्धा लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही. तो भाग वेगळा आहे हे लक्षामध्ये घ्या. एका मुलाचं लग्न झालं, लग्नामध्ये सगळं सामान आलं. आता काळ बदलत आहे. उगवत्या काळामध्ये माणसाने बदललं पाहिजे हे लक्षामध्ये घ्या. बदल हा निसर्गाचा नियम आहे. सगळं आलं घरामध्ये फक्त पाणी तापवायचा बंब आला नाही. ते शेजारच्या बाईनं पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी सगळी गेली तिच्या घरामध्ये. त्याला विचारलं म्हणले आका म्हणले काय बाया म्हणले तो आहे पोराचं एवढं लग्न झालं तर काय तो आहे ना पाणी तापायचा बंबही नाही दिला. मग तिच्या डोक्यात तूप पेटली. घरात लगेच सुनाला म्हणली का ग आणि तो आहे बापाने एवढं गुलाबजाम बालूशाही खोबराबर बिबे संभर पिपून तिचे लाडू बाबा 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 एवढं वातावरण केलं. 7-8 हजारचा बम द्याला असता का फाशी झाली असती त्याला. कोण म्हणतं. सासू म्हणली तिने लगेच बापाला फोन केला पप्पा परत मुळाला या त्या दिवशी बम घेऊन या. लई बम बम करून बॉम्बलायला लागली सासू. बापानं बम घेतला आणि आपल्या लेकीच्या घरी पोहोच गेला. दुसऱ्या दिवशी ती सासूबाई लवकर उठली, लुगड्याचा पदर खोसला, लुगड्याचा घोळ एका बाजूला खोसला, बिचारी पहिली बम पेटवायला गेली. पण बम पेटवायला गेल्यावरती ज्याच्यात पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये सरपण टाकलं आणि ज्याच्यात सरपण टाकायचं त्याच्यात पाणी टाकलं. ते पाणी गेलं खालून बळकून गळून. पण असं एकदा नाही बाबा 4-5 वेळेला प्रयोग केला. शेवटी तिच्या लक्षात आला का बम देऊन द्याला पण गाळका द्याला. घरात आली सुनाला म्हणते बाई म्हणली काय आणि अजून 2-4 हजार तो आहे बापानं जास्त टाकले असते तर अजून नीट नसता आला का. सून बाहेर गेली पाहती तर काय ज्याच्यामध्ये पाणी टाकायचं
त्याच्यात बम टाकला आपलं, त्याच्यात सरपण टाकलं आणि ज्याच्यात सरपण टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकलं. सोनाना ओरडून सांगितलं सासूला, म्हणले आत्याबाई अहो हे सगळं उलटं करून ठेवलं, ज्याच्यात पाणी त्याच्यात सरपण, ज्याच्यात सरपण त्याच्यात पाणी. बम वापरायची अक्कल नव्हती तर कशाला 2-4 दिवस बम बम करून बोंबलत होती. त्याला गाथ्यामध्ये ज्ञानोबा राहायचं प्रमाण आहे. सुवर्णाचे भांडे दुधाचे अंधन कुसुंबा घालून नाश केला, तोडून चंदन कर्दळीचे बन बाबुळ रक्षण बैसविले. ज्ञानोबा राय सांगतात सोन्याचं भांड मिळालंय, आता या सोन्याच्या भांड्यामध्ये कुजलेला गुळ टाकायचा का वाघिणीचं दूध ठेवायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. विठ्ठल हो, म्हणून हा नरदेह दुर्लभ आहे, पण मिळालेला नरदेह देवाने कशासाठी दिला? दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवी 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 दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, दिला देह भजना गोमटा, दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवी 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 दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाट बाधिकेचा, तोया झाला फाट बाधिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा, सोया झाला फाटा बालिकेचा. हरिमुखी गाथा हरी बोल. हरपलीची हरिमुखी गाथा हरपलीचा, हरिमुखी गाथा हरपलीचा, हरिमुखी गाथा हरपलीचा, हरिमुखी गाथा हरपली, हरिमुखी गाथा हरपलीचा, हरिमुखी गाथा हरपली. देवी दिला देह भजने गोमटा, तो या झाला पाठी बाधिकेचा. महाराज म्हणतात परमात्म्यानं देह भजन करण्याकरता दिला आणि ज्याच्याकडून जन्माला येऊन भजन होत नाही, आमचे नाथ महाराज त्याचं प्रमाण सांगतात. सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला पैसा, सटविने नेला पैसा नाही. भक्ती विना पशु कशाचे वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाचे वाढला, पशु कशाची वाढला. सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला पैसा, सटविने नेला पैसा नाही. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. ज्या दिवशी सटवी त्याचं भाग्य लिहायला आली, महाराज सांगतात त्या दिवशी तिनं का गाळा आवडला नाही, त्याला का नेलं नाही, का भजन नावाची गोष्ट त्याच्या जीवनामध्ये नाही. बहुता सुकृत नरदेहाला धरा, भक्ती विना गेला, भक्ती विना गेला भोगती, बहुती सुकृती नरदेहला दला, भक्ती विना गेला अधोगती. अनंत जन्माच्या पुण्यानं प्राप्त झालेला देह जर आम्ही या देहात येऊन भजन केलं नाही तर महाराज म्हणतात अधोगतीला गेल्या वाचून राहत नाही. मग या जगामध्ये नरदेह दुर्लभ आहे आणि नरदेह दुर्लभ असून या देहावरती तिघांचे उपकार आहे. पहिला उपकार आहे देवाचा, दुसरा उपकार आहे साधूचा आणि तिसरा उपकार आहे माय बापाचा. त्यामध्ये पहिला उपकार देवाचा आहे. काय उपकार आहे देवाचा? जेने हा जीव दिला दान,
तयाचे करीन चिंतन. ज्याने आम्हाला हा जीव दिला, ज्यानं आम्हाला हा आत्मा दिला, ज्यानं आम्हाला हा परमात्मा स्वरूप असा हा जीव परमात्म्याने दिला. तुम्ही म्हणणार परमात्मा स्वरूप कसा, त्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात हा परमात्मा स्वरूपच आहे. तैसा हृदयामध्ये रामो सर्व सुखाचा आरामो. महाराज म्हणतात हा किंवा तुका म्हणे तो हा स्वय परब्रह्म, मुळातच तो परब्रह्माचा अंश आहे. पण या मृत्यू लोकामध्ये आला आणि याला माया चिकटली, मग मात्र हा अज्ञानी आणि अबद्ध जीव बनतो. विठ्ठल या परमात्म्याचा उपकार आमच्यावरती काय असेल तर त्यानं आम्हाला जीव दिलेला आहे. नुसता जीव दिला नाही महाराज. महाराज म्हणतात तो परमात्मा रात्रंदिवस आमचा सांभाळ करतो. क्षणोक्षणा सांभाळितो, क्षणोक्षणा सांभाळितो. साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो क्षणाचा माळीतो साक्षी होतो. अरे गो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो. साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. महाराज म्हणतात तो परमात्मा आम्हाला रात्रंदिवस सांभाळतो, क्षणोक्षणाला सांभाळतो. आणि आमच्या प्रत्येक कार्याचा तो परमात्मा काय होतो तर तो परमात्मा साक्षी झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एक सांगू का, जगामध्ये सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा असेल ना तर तो परमात्म्याचा. आणि काय उपकार आहे तर सगळ्यात मोठा उपकार आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे सगळं चालवतोय. मला सांगा या जगामध्ये करता करविता करून घेणारा कोण आहे? इकडे लक्ष द्या माझ्याकडं. या जगामध्ये जे सूत्र चालतात हे सूत्र चालवणारा कोण आहे? परमेश्वर आहे का, आपण आहे का, आणखी कोण? चाले हे शरीर कुणाची आसते, चाले हे शरीर कुणाची आसते, कोण बोलावी हरी वीणा, कोण बोलावी हरी वीणा. चाले शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावी हरी विनय कोण बोलवीते, हरी महिला वर्ग या जगात चालणाऱ्या गोष्टी आपल्या हिशोबाने का देवाच्या हिशोबाने? बोला ना. 1500 घ्यायला कशा पळत होत्या बरं? पोटात भाकर नाही, डोक्यावर पदर नाही, पायात वाहन नाही, चपला नाही, तशी आबाडा खिनाली. 15 दिवस नवऱ्यानं फॉर्म भरला नाही, ते परत नव्हते. खणा ना 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 खणा ना 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 खणा ना ना ना. नवरा म्हणला बाया उद्या पहिले फॉर्म भरितो मग काय काम असेल ते पाहतो. तर हा परत तिला किचन वाटा काढायला गेला. किचन वाटा म्हणतात. नुसती येईल कवेच खात होती. बोललं पाहिजे कीर्तनामध्ये. एक सांगू का, कीर्तनात प्रवचनात माणसाने असं तन मन लावून ऐकलं पाहिजे. टाइमपास नाही. कीर्तनाची व्याख्या आहे डिवोशन इज सायन्स इज नॉट जस्ट टाइमपास, इट इज समथिंग बट इन अ प्रॅक्टिकल. सो लाईफ इज ए शॉर्ट, टाइम इज ए फास्ट, नो रिवाइंड अँड नो रिप्लाय, सो एव्हरी मोमेंट एन्जॉय इन लाईफ. ते महात्मा एक थॉमस जेफरसन नावाचा एक महात्मा झाला. त्या महात्म्याचं मत असं आहे, तो महात्मा म्हणतो आध्यात्मिक चित्र माणसाला जगायला, चालायला, बोलायला, वाचायला, खायला, प्यायला आणि झोपायला शिकवतं. अहो हे सगळं आम्हाला झोपायला शिकवतं यात नवल नाही कार्तिक महाराज. आमचा वारकरी संप्रदाय कसं जगावं आणि जगण्याबरोबर कसं मरावं हे सुद्धा शिकवतो. म्हणून कीर्तनाची प्रवचनाची गरज आहे. कीर्तनात माणसाने थोडंसं इथं येण्यापूर्वी मी काय होतो आणि आता माझा बदल काय करायला पाहिजे याचा विचार करायला लावणारी साधने म्हणजे कीर्तन प्रवचन आहे. आणि सुखदुःख प्रत्येकाच्या आयुष्यात चालणार आहे प्रवीण भाऊ. कारण या जगाचा नियमच असा आहे नाही का, सुख आलं की सुखामागून दुःख आहे, दुःखामागून सुख आहे. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट ऑफ सोल्युशन इन लाईफ, दिस इज द सेंटेन्स इन द फॉर अंडरलाईन. तुम्ही या वाक्याला अधोरेखितच करा. हा ओघावता काळ आहे. या ओघावत्या काळामध्ये जो ॲडजस्टमेंट करील, जे समजून घेईल त्याचं जगणं होऊ शकतं. मी तर म्हणतो मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्यानंतर ती पचवण्याची ताकद ज्या दिवशी तुमच्या मनात निर्माण होईल ना, समजून चला तुम्ही जगण्याची योग्यतेचे. पण मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडल्या आणि ते जर तुमच्या मनाला सहन होत नसेल, त्यांना राऊंडअप प्यान पहिल्या गाडीनं मारावा, त्यांना माग सुद्धा पाहू नये. ती अवलाद जिवंत राहण्याच्या उपयोगाची नाही, लक्षात घ्या. हे सूत्र आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, पटलं तर घ्या नाही तर टाकून द्या. ज्याला प्रपंच चांगला करता येतो ना
त्याचा परमार्थ फार उत्तम होतो बरं का. ज्याला हलकट प्रपंच जमला ना त्याला शुद्ध परमार्थ खूप चांगला करता येतो. आणि ज्याचा शुद्ध परमार्थ चांगला होतो, परा उच्च कोटीचा होतो, त्याच्या हलकट प्रपंचाची जबाबदारी देव सांभाळतो, एवढं लक्षात ठेवा. ज्याला प्रपंच जमला त्याला परमार्थ जमतो, आणि ज्याचा परमार्थ परा उच्च कोटीचा होतो त्याच्या हलकट प्रपंचाची जबाबदारी देव स्वीकारला वाचून राहत नाही. म्हणून बोललं पाहिजे. आता तुमचं मला माहिती आहे, तुम्ही कीर्तन बोल म्हणलं का बोलत नाही, आणि घरी गप बस म्हणलं का बसत नाही. घरी गप बस म्हणल्यावर बसत नाही. माझ्या शेजारी भांडण चालू होतं. ती बाई नवऱ्याला म्हणत होती, काय काय सांभाळू. नवरा म्हणला, तू काहीच सांभाळू नको, सगळं माय मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. कारण जिला तोंड सांभाळता आलं ना तिचा प्रपंच सुद्धा फार गोड होतं, तेवढं लक्षामध्ये घ्या. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. आता इथं बोलत नाही आणि घरी गेलं का बोल म्हणलं का गप म्हणलं का बसत नाही. बोललं पाहिजे थोडंसं माणसाने. मला सांगा, या जगामध्ये चालणाऱ्या गोष्टी आपल्या हिशोबाने का देवाच्या हिशोबाने. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात ते चाळीता. ज्ञानोबा राय सांगतात, बाबा या विश्वामध्ये प्रत्येक घडणारी गोष्ट परमात्म्याच्या सत्तेनं खाऊ देणारा, बोलू देणारा, चालू देणारा, पाहू देणारा, या सगळ्या गोष्टी परमात्म्याच्या हिशोबाने घडतात. पहिला उपकार देवाचा आहे. दुसरा उपकार आहे तुमच्या आणि माझ्यावरती, तो म्हणजे या जगामध्ये संतांचा आहे. काय उपकार आहे ले संतांचा? उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माया, धर्मे तांच देखिले पाया, इले अक्षय भय दानगा. केले उपकार सांगू मी काय, बाप करी ऐसी माया, धर्मे तांच देखिले पाया, इले अक्षय भय महाराज म्हणतात, आज संत जेवढा उपकार करतात ना तेवढा मायबाप सुद्धा आमच्यावरती उपकार करत नाही, एवढं लक्षात ठेवा. काय उपकार आहे संतांचा. जन्माला आल्यापासून या जीवाला जागवण्याचं काम करतात. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा रे, आता जागा रे बाई जागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे, जागा रे बाई जागा. आता जागा रे जागा, आता जागा रे, आता जागा रे बाई जागा. सोर निजल्या नाडोनी भागा, सोर निजल्या नाडोनी भागा. जागा जागा, आता जागा आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाई. रात्रंदिवस संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागवतात. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, तरी मातेची या खोळी दगडाला पोटासी. महाराज म्हणतात, जन्माला येऊन जर ज्याला सोयीच जर कळत नसेल तर महाराज म्हणतात, गाड्या तो आईच्या पोटी मुलगा जन्माला आला नाही, तो आईच्या पोटी दगड जन्माला आला. दुसरा उपकार संतांचा आहे. आणि तिसरा उपकार या जगामध्ये कोणाचा असेल तर तो माय आणि बापाचे. दोन्ही मुद्दे मला माझ्या समयोजित वेळेमध्ये सोडवायचे. पहिला उपकार या दोन मुद्द्यामधला आईचा उपकार. आईचा उपकार काय असेल तर ज्या आईने आपल्या लेकराला पाहिलेलं सुद्धा नसतं, त्या लेकरावरती 9 महिने आणि वरती काही दिवस जी प्रेम करते त्या पात्राचं नाव माई. लक्षामध्ये घ्या. आता सहजासहजी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं, एखादी माता जर प्रसूत झाली तर कमीत कमी बारी होईपर्यंत तिला बिगर मिठाचं आणि बिगर मिरचीचं अशी भाजी तिला दिल्या जाते. किती मोठा त्याग त्या माऊलीच्या जीवनात आहे. वर्ष 12 महिने जोपर्यंत लेकरू अंगावर पेतय तोपर्यंत त्या आईला त्याग करावा लागतो. खाण्यापिण्याचा. गार खायचं नाही, गरम खायचं नाही, उष्ण खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, इडं बसायचं नाही, तिडं बसायचं नाही.
हा त्या काय साधा आहे का हो महाराज जगामध्ये? पण पहा ना, एवढा त्याग करून सुद्धा सहजासहजी पोर आपल्या आईला म्हणतात तुला काय कळतं, तुला काय समजतं? मी म्हणतो तिला जर तुझ्यापेक्षा जास्त कळालं असतं ना तर तिनं बारीच्या दिवशी तुला नाणी दडपलं असतं. विठ्ठल हला विठला विठला आईच्या प्रेमाची उपमा या जगामध्ये कशालाच देता येत नाही, हे लक्षात घ्या. ज्याच्या जीवनातली माय गेली ना त्याला जाऊन विचारा त्या माईचं महत्व काय असतं. एक सांगू, ज्या मुलीच्या जीवनातली आई गेली ना तिच्याकरता माहेर संपलं. आई वाचोनी पोर वेगळी नाती तुटली पार, गाई तुझा मावळला दार, ग आई तुझा मावळला दार. सांगतात गड्या, या जगामध्ये मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, कोणत्याही लाभाशिवाय किंवा स्वार्थाशिवाय प्रेम करणारं पात्र म्हणजे आईचं आहे. वही माऊलीचे चेत, वही माऊलीचे चेत, वही माऊलीचे चित्त, वही माऊलीचे चित्त. लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. जाणे माऊलीचे चित्त, चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त. आईची कळवा राजी राजी, आईची कळवा राजी राजी, आईची कळवा राजी राजी, आईची कळवा राजी राजी. आईचे कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनम्रते. आईचं प्रेम या जगामध्ये निस्वार्थ म्हणून समजून चला. ज्या दिवशी माय गेली त्या दिवशी घरातलं अस्तित्व गेलं, माय गेली घराचं घरपण गेलं, माय गेली शरीरातलं हृदय गेलं, माय गेली डोळ्यातलं पाणी गेलं, माय गेली गोठ्यातली गाय गेली, माय गेली दुधावरची साय गेली, माय गेली घरातली लक्ष्मी गेली, माय गेली घरातल्या हसण्याचा आवाज गेला, माय गेली त्या दिवशी हजारो चुका पोटात घालून तुमच्या बाजूने न्याय देणारा वकील गेला, आणि माय गेली त्या दिवशी हजारो चुकाच्या विरोधात उभं राहून तुमच्या बाजूने न्याय देणारा तुमचा न्यायाधीश गेला. म्हणून माय प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावी. एक नेहमी वाक्य सांगत असतो, बाप गेला तर एका वेळेला चालतो पण माय जाऊ नये. कारण माय गेली आणि बाप राहिला तर बाप दिवाळीच्या सणाला लेकीला 2 नाही 5,000ची साडी घेईन, पण दिवाळीच्या दिवशी लेकीच्या पाठीवरून दगडाचा हात फिरवायला बापाचा हात असून चालत नाही, मायचा हात असावा लागतोय. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ शेवटचा श्वास घेत आहेत. त्यावेळेला राष्ट्रमाता जिजाऊनी शिवबांना सांगितलं, महाराज आता इथून पुढे मोठाल्या मोहिमा घेऊ नका. त्यावेळेला छत्रपती विचारतात, आई साहेब असं तुम्ही का विचारता, का सांगताय? त्यावेळेला आई साहेबांचं उत्तर आहे,
महाराज ज्या वेळेला तुम्ही मोहीम लढायला जायचात ना त्यावेळेला रात्रभर आई जगदंबेच्या मूर्तीसमोर तुळजा भवानी मातेच्या मूर्तीसमोर आम्ही रात्रभर तुमच्याकरता आई साहेबांकडे मागणं मागत असायचो. आता मला जाणीव याची आहे का आता जर तुम्ही मोहिमा सर करायला गेलात तर तेवढी ताकद निर्माण करायला माय नावाचं वादळ किंवा अस्तित्व आता तुमच्या आयुष्यात उरणार नाही. म्हणून मोठ्याल्या जोखमा घेऊ नका. ते अस्तित्व आणि ते हृदय फक्त आईचं असतं. एका वाक्यात सांगतो आणि पुढे चालतो. जगामधला सगळ्यात मोठा कलंक घेणारी सुद्धा माताच असते बरं का. रामायणातला प्रसंग पहा. दशरथ राजाच्या पोटी संतती नव्हतीच मुळामध्ये, कारण दशरथाच्या पोटी त्याच्या प्रारब्धामध्ये संततीचा योग नाही. हे ज्या वेळेला राजा आपलं वशिष्ठ ऋषींनी पाहिलं, वशिष्ठांच्या मनात आलं आता राजा दशरथाच्या आयुष्यामध्ये संततीचा योग घालायचा आहे, कसं करावं. म्हणून त्यांनी पुत्र कामिष्टी यज्ञ करायला सांगितला आणि त्या पुत्र कामिष्टी यज्ञाकरता हरणाची शिकार कर असं सांगितलं ना. त्यावेळेला राजा दसऱ्यामध्ये जंगलामध्ये गेला. त्याच्याकडून श्रावण बाळाची हत्या घडली. श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला 4 मुलांचा बाप होशील पण पाणी एकाचं मिळणार नाही. त्याच रात्रीला राजा दशरथ घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणजे कैकेयीला सांगितलं, अगं मला शाप मिळालाय. शाप असा आहे 4 मुलांचा बाप होशील पण पाणी एकाचं मिळणार नाही. म्हणजे 4 मुलं आपल्या पोटी जन्माला येतील, ते लहानचे मोठे होतील, काहीतरी अपघात घडेल आणि त्या अपघातात माझी मुलं जातील. एक सांगू का, जगात सगळ्यात मोठं दुःख आहे आपण लहान असताना आपले मायबाप जाणं. जगातलं त्याच्यापेक्षा मोठं दुःख आहे तारुण्यामध्ये पती जाणं आणि भर तारुण्यामध्ये पत्नी जाणं. आणि त्याच्याही पेक्षा मोठं दुःख आहे वार्धक्यामध्ये म्हातारपणामध्ये एकुलता एका मुलाचं प्रेत चौघांच्या खांद्यावरती जाणं. आमचे नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखुनी पिता झुरे. हे दुःख जगामध्ये न वाचा फोडणार आहे, न शब्दात व्यक्त करणार आहे. दशरथ राजा शोकाकुल झाला. त्याच्या चेहऱ्यावरच्या छटा कैकेयीनं पाहिल्या आणि कैकेयीने विचार केला, जर मला माझे मुलं जिवंत ठेवायचे असेल आणि साधून दिलेला शाप खरा ठरवायचा असेल तर थोडं राजकारण करावं लागेल. नाविलाज झाला आणि कैकेयीने सांगितलं, ज्येष्ठाची धाडावे दूरदिगंतरा, नाही समाचार त्याचा आम्हा. घरामध्ये जो मोठा पुत्र जन्माला येईल त्याला वनवासाला पाठवा. कारण कैकेयीला माहीत होतं राम वनवासाला गेले की लक्ष्मण पण त्यांच्याबरोबर जाणार आहे. भरत आणि शत्रुघ्न हे मुळातच मामाच्या गावी आहे. अर्थात आपली 4ही मुलं बाहेर राहतील. राजा दशरथाला शोक निर्माण होईल आणि शोकामध्ये राजा दशरथाचं निधन होईल. साधूने दिलेला शाप खरा ठरेल. माझी मुलं जिवंत राहतील. रामाची बायको सीता, लक्ष्मणाची बायको उर्मिला, भरताची बायको मांडवी आणि शत्रुघ्नाच्या बायकोचं नावे श्रुत कीर्ती. माझ्या 4ही सुनांच्या कपाळाचं कुंकू आबादित राहील. म्हणून जिनं आयुष्यभर सूर्यचंद्र तारे तोपर्यंत जिनं स्वतःच्या माथी कलंक घेतला, पण जेकर जिवंत ठेवले ना त्या अस्तित्वाचं नाव कैकेयी हे लक्षामध्ये घ्या. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठा उपकार कुणाचा असेल तर तो माईचा आहे, तो आईचा आहे. तुकोबारायला काही बुद्धिजीवी लोकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही 10 मिनिटं झाले तुम्ही आईचं महत्व तुमच्या प्रमाणातून गायलं, व्याख्यातांनी म्हणलं, कीर्तनकारांनी सांगितलं, पण का हो आईचं महत्व सांगत असताना आमचा बाप कुठं हरला का? आमच्या बापानं आमच्याकरता काहीच केलं नाही का? बाप कुठे कमी पडला का? तुकोबाराय म्हणतात, गड्या अरे आईचंही प्रेम आमच्यावर आहे आणि आईच्या प्रेमाबरोबर बापाचंही प्रेम आहे. आईचं प्रेम दिसून येतं आणि बापाचं प्रेम दिसण्याच्या पलीकडचं असतं. मग तो बाप नेमका करतो तरी काय? तुकोबाराय त्याचं दिग्दर्शन करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी आपुली गुरवंडी बाळमोडी, बाप करी बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली गुरवंडी बाळमोडी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली गुरवंडी केला विदासी साधणी, एकाएकी केला विदासी साधणी, एकाएकी केला विदासी साधणी,
आपुली कुरवंडी बाळवणी आपुली कुरबानी आपुली कुरवंडी अभंगाच्या प्रथम चरणात प्रवेश केलाय. तुकोबाराय सांगतात बाप करतो काय, बाप करी जोडी. जोडी शब्दाचा अर्थ होतो काम. बाप असं काम आमच्या करता करतो की आपली कुरवंडी नाम शरीर. महाराज म्हणतात असं काम करतो, असे कष्ट करतो की तो बाप त्या कष्टामध्ये त्या कामामध्ये स्वतःचं शरीर सुद्धा समर्पित करत असतो. लक्षात घ्या. एक सांगू का, आमचे कबीर महाराज सांगतात सगळं जावं माणसाच्या आयुष्यामधून, पण 3 गोष्टी कधी जाऊ नये. कबीर बाबा सांगतात भाई मरे बलगटे, पिता मरे छत जाय, जिस दिन मरेगी माँ सारा जग सुना पड जाय. कबीर बाबा सांगतात सगळं जावं, पण काही नाते फार माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचे. पहिलं महत्वाचं नातं महाराज म्हणतात सगळं जावं, पण भाऊ माणसाच्या आयुष्यातून कधी जाऊ नये. दुसरं नातं बहिणीचं आहे, तिसरं नातं बापाचं आहे, चौथं नातं मायचं आहे. ते सांगून गेलो मी तुम्हाला. सगळं जावं, पण माणसाच्या आयुष्यामधून भाऊ कधी जाऊ नये. भाऊ गेला ना की समजून चला समाजाची तोंड देण्याची ताकद तुमची संपली. रामायणातला प्रसंग आहे. 72 दिवस युद्ध चाललं आणि 72व्या दिवशी विभीषण रामप्रभूकडे आले. प्रभूला सांगितलं प्रभू रावण मरत नाही, त्याला कारण आहे. काय कारण आहे तर रावणाच्या नाभी कमलामध्ये अमृत आहे आणि जोपर्यंत बाण लागत नाही तोपर्यंत तो गडी मरत नाही. देवानं भात्यातून बाण काढला, धनुष्याला लावला आणि धनुष्याच्या बाण लावल्यानंतर तो बाण रावणाच्या दिशेनं फेकला किंवा मारला. रावणाला बाण वर्मी लागला आणि रावण एका झटक्यात मेला. मला सांगायचं काय, 71 दिवस ज्या रामाला रावणाचं काहीच वाईट करता आलं नाही, तो रावण एका बाणामध्ये रामाने खाली पाडला. त्याला कारण होतं त्याच्या जीवनातलं महत्वाचं गुह्य जे बिभीषणाला माहीत होतं. तो बिभीषण फुटला आणि रावण संपला. कोट्याधीश असणारा रावण संपतो आणि वनवासी रामाचा विजय होतो. त्याचं कारण फक्त इतकंच आहे, भाऊ भावाजवळ फुटला, भाऊ भावापासून फुटला किंवा भाऊ दूर गेला की समाज तुमचा तमाशा पाहायला रस्त्यावर उभा राहतो. म्हणून कबीर महाराज सांगतात भाई मरे बल घटे. भाऊ गेला ना की समजून चला जगाला तोंड देण्याचं सामर्थ्य गेलं. दुसरं नातं या जगामध्ये पवित्र कोणतं असेल, ज्या दिवशी माय जाते ना त्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाकरता बहीण व्हायचं असतं, आपलं आई व्हायचं असतं. आणि ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी प्रत्येक भावाने आपल्या बहिणीकरता बाप व्हायचं असतं. हे लक्षात घ्या. कारण आईच्या आणि बापाच्या नंतर या जगामध्ये सगळ्यात पवित्र नातं कोणतं असेल तर ते फक्त बहिणीचं आहे. दोन जीवातोनी धागा एक ओविला, माझ्या रक्ताचा टिळा मी लाविला. आयुष्य लाभ माझे लाडक्या भावाला, आयुष्य लाभ माझे लाडक्या भावाला. वाट पाहुनी जुरते मनाला, वाट पाहुनी जुरते मनाला. काय देणं घेणं तुझ्या इष्टटी धनाला, काय देणं घेणं तुझ्या इष्टटी धनाला. रुसवा माझा चोळीच्या खणाला, अरे दादा रुसवा माझा चोळीच्या खणाला. साधा बोळा भाऊ बहिणीला सावा, साधा बोळा भाऊ बहिणीला सावा. फाटक्या तुटक्या चोळीचा एका रातीचा विसावा. फाटक्या तुटक्या चोळीचा एका रातीचा विसावा. जगामध्ये सगळ्यात पवित्र नातं कोणतं असेल तर ते माय आणि बहिणीचं आहे. तिसरं नातं या जगामध्ये पवित्र सांगितलं ते म्हणजे बापाचं. महाराज म्हणतात तो बाप करतो तरी काय आमच्या आयुष्यामध्ये, बाप करतो तरी काय याचा सविस्तर विचार प्रत्येकाला माहित आहे. जे आमच्यावरती उपकार कोणी करू शकत नाही तो उपकार बाप करतो. आई लेकराला कडावर घेते आणि बाप लेकराला खांद्यावरती घेतो. आईला विचारलं लेकराला कडावर घेतलं, बापाला विचारलं खांद्यावर घेतलं. कारण काय, आईनं सांगितलं जे मी पाहिलं ते माझ्या मुलांना पाहिलं पाहिजे आणि बापानं खांद्यावरती घेऊन सांगितलं जे 70 वर्षाच्या आयुष्यात पाहिलं नाही ते माझ्या लेकरानं पाहिलं पाहिजे. म्हणजे मला जे मिळालं नाही, जे मला मिळण्याच्या पलीकडचं होतं, त्या सुख आणि सुविधा माझ्या मुलाला मिळाव्या याच्याकरता रात्रंदिवस झटणारा तो बाप. एखाद्या मुलीचं लग्न ठरू द्या
आणि घरामध्ये एक नवा रुपया नाही. फक्त पुरीला पाहिलं स्थळ आलं, पुरीनं ते स्थळ पाहिलं, मुलगा पसंत आहे, पण अपेक्षा थोड्या जास्त आहे. बापाला विचारलं, बाई तुला स्थळ पसंत आहे का? त्या मुलीनं सांगितलं, बाबा स्थळ पसंत आहे, पण अपेक्षा थोडी जास्त आहे, आपण दुसरं स्थळ पाहू. बापाने सांगितलं, बाई तुला जर मुलगा पसंत असेल तर मी लाख साल महिने घालील, पण तुझं लग्न टेचित करील. खिशामध्ये एक रुपया नाही बरकत आहे, पण मंडपवाल्याच्या पाय पडतो, भांड्यावाल्याच्या पाय पडतो, घोड्यावाल्याच्या पाय पडतो, दुकानदाराच्या पाय पडतो, कपड्यावाल्याच्या पाय पडतो. 15 दिवसात लावा जमा गोळा करतो, अनवाणी पायानं पत्रिका वाटतो. ज्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडला, कन्यादानाला बाप बसला, हातामध्ये पाणी घेतलं, मम कन्याम समर्पयामी म्हटला. हातातलं पाणी खाली टाकल्याबरोबर त्याच्या पायाला 10-10 किलो गोळ्या बांधल्याचा भास होतो. कारण त्याला माहीत आहे आता 18 वर्षे वागवलेली पोरगी लोकाच्या घराला किंवा आपल्या घराला आता ती परकी होणार आहे, टोपल्याला ती परकी होणार आहे. आलेल्या पाहुण्याला सांगतो, पाणी प्या, जेवण करा, चांगल्या क्वालिटीचं आहे. संध्याकाळी पोरगी निघाली ना, सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडते. आणि पडत असताना आईच्या गळ्यात पडून एकच वाक्य सांगते, आई सगळं कर, एक काम मागं राहिलं तर चालेल. माझ्या बापानं आयुष्यभर हाडाचं काढं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस मासाचा चिखल केलाय, आम्हा भावंडानं आमच्या बापानं उभं केलंय. आई एक काम मागं राहिलं तर चालेल, पण एकच कर, माझ्या बापाच्या तब्येतीची काळजी कर. म्हणून सांगणारं पात्र जगामध्ये ती लेकीचे लक्षामध्ये घ्या. कारण ज्या वेळेला ती लेक निघते ना, सगळ्यांना सांगतो तो बाप, रडू नका, माझ्या ताईचं कल्याण झालं, माझ्या ताईचं चांगलं झालं. पण तो बाप मात्र बाजूला उभा आहे, सगळ्यांना सावडतो. पण तोच बाप लेक अजून थोडी पुढे गेली आणि गाडीत बसायची वेळ झाली का मग मात्र त्याला हुंदका आवरत नाही. लेक निघाली नांदाईला, लेक निघाली नांदाईला, बाप पाहतो माडीकड, बाप रड थोडासा डसा, ताई चालली डोंगराड, बाप रड थोडासा डसा, ताई चालली डोंगराड. कारण हे दुःख लेख गेल्याचं फक्त त्यालाच माहीत असतं. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला सदैव वैकुंठाला गेले आणि बातमी ज्या वेळेला त्यांच्या एकुलते एका लेकीला कळाली, त्यावेळेला त्या लेकीची अवस्था बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करी धावा, ज्याचा बाप गेला त्याला जाऊन विचारा हे दुःख काय असतं. आमच्या संदीप भाऊला विचारा, सोमनाथ भाऊला विचारा, 2 मुली आहेत, त्या मुलींना विचारा. आज वर्ष झाले अंबादास बाबाला जाऊन, पण एक दिवस त्या कुटुंबाचा गेला नसेल तर ज्या दिवशी या 4 पोरांना आपल्या बापाचं ध्यान आलं नाही, बापाची आठवण आली नाही. सांगू, तो बाप ज्या वेळेला धरणीला पडतो ना, जाग्यावरती पडतो, आपल्या एकुलते एका लेकीला, आपल्या लेकाला जवळ बोलावतो आणि त्या लेकाला इतकंच विचारतो, दादा आज संध्याकाळ पाहतो का नाही मला माहित नाही, पण जाताना काही 2 हिताच्या गोष्टी तुला सांगून जातो. काय? अरे जीवन जगत असताना समाज मला फाटलेला म्हणला असेल, पण समाज मला कधी बाटलेला म्हणला नाही. इतक्या ताकदीने मी जीवन जगलो. आयुष्यामध्ये कुणाचा 1 रुपया खाला नाही, आयुष्यामध्ये कधी कुणाला तकलीफ दिली नाही, आयुष्यामध्ये कुणाला वाईट बोललो नाही. त्याची प्रचिती आज हे लक्षात घ्या. आयुष्यभर अंबादास बाबांनी जोडलेली माणसं, आयुष्यभर सांभाळलेली नाती माणूस गेल्यानंतर कळत असतात बरं का. तो बाप मुलाला सांगतो, दादा अरे माझ्या लेकीनं निरोप दिला का? दादाने सांगितलं निरोप दिलाय, येईल सांगताय थोड्या वेळामध्ये. तो बाप आपल्या मुलाचा हात हातात घेतो आणि हातात घेऊन आपल्या मुलांना सांगतो, ऐक दादा ऐक, आतापर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण आज जाताना मात्र एक मागणं मागून जातो. अरे माझ्या पुरी लहान होत्या, घरची परिस्थिती नव्हती, त्यांच्या आई बरोबर त्यांनी लोकांच्या वावरामध्ये शेतामध्ये कामधंदा केला, त्यांनी शिक्षण केले. अरे माझ्या ताई, माझ्या लेकी घरातून जाईपर्यंत लोकांच्या बांधावरती त्यांनी कष्ट केले. आज 2 घरी 2 माझ्या लेकी गेल्या, पण आज 10-15 वर्षामध्ये माझ्या लेकींनी कधी ओघळ येऊ दिला नाही, कधी मला समाजात खाली मान घालू दिली नाही. दादा एकच कर, मी गेल्यानंतर माझ्या ताईची दिवाळी आणि रक्षाबंधनचा सण कधी सुना जाऊ देऊ नको.
ज्याच्या पुढे मरण आहे, ज्याच्या पुढे यम आहे, ज्याच्या पुढे काळ बसलेला आहे, तो बाप आपल्या दोन लेकींच्या कर्तव्याची जबाबदारी दोन मुलांच्या खांद्यावरती टाकतो ना, त्या वादळाचं नाव बाप आहे. हीच अवस्था माझ्या भागीरथीबाईची झाली. भागीरथीने धावा केला, तुकोबराय लेकी करता वैकुंठाहून खाली आले. तिनं शेवया तयार केल्या, पण शेवयावरती टाकायला दूध नाही. भागीरथी रडायला लागली. तुकोबरायने भागीरथीचा हात धरला आणि गावाच्या बाहेर नेलं. वेलेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, वेलेश्वराचं दर्शन घेतलं. त्या मंदिराच्या बाहेर आले आणि बाहेर येऊन लेकीच्या डोळ्यातले आसवा पुसायचे म्हणून माझ्या तुकोबरायनं दगडाच्या नंदीवरती थाप टाकली. विलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. विलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, एकाच वाक्यामध्ये विषय संपवतो. बाप नावाचं अस्तित्व ते आहे बाबा, ज्यानं लेकीच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे. दगडाचा नंदी उभा केला तुकोबरायने आणि त्या दगडाच्या नंदीचं दूध काढलं. ही ताकद फक्त बापामध्ये, बापाशिवाय अन्य कोणी करू शकत नाही. म्हणून ज्या बापाला लेकी असतील ना, तो बाप या आयुष्यामध्ये खरंच भाग्यवान असेल बरं का, खरंच भाग्यवान. आणि ज्याला ज्या 2, 4, 4, 5 पोरी आहे ना, लोक ओझ समजतात. ओझ समजू नका. अरे लेख भाग्यवानाच्या घरी जन्माला येते. कारण मी असं म्हणणार नाही की ज्याच्या पोटी लेख नाही तो पापी आहे, पण इतकं नक्की म्हणेल ज्याच्या पोटी लेख नाही तो कम नशिबी असेल, त्याचं पुण्य मात्र कमी असेल. कारण माझे तुकोबराय सांगतात, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. एका लेकीचं कन्यादान केलं तर त्या ठिकाणी पृथ्वीदान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून ज्याच्या ज्याच्या पदरी लेख आहे, समजून चला तो सगळ्यात मोठा भाग्यवान आहे. 15 दिवसापूर्वी मला मुलगी झाली बाबा, 15 दिवसापूर्वी. आता तुम्हाला नाही सांगायला पाहिजे पण सांगतो. लेकी करता किती नवस केले माहिती का काका? किती केले असतील? आता तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही सांगितलं. पण एक लेकी करता 19 नवस करणारा बाप आहे मी. किती? 19. आणि तेवढीची तेवढे मला फेडायचे. लोक पोरा करता नवस करतात, अरे पण पोरग जे प्रेम देत नाही ना, ती पोरगी देते, हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून तो बाप आमच्याकरता रात्रंदिवस झटतो. कहो महाराज, आमच्या मुलांकरता काय करतो? तुकोबाराय म्हणतात, गड्या आयुष्यभर कमवलेली संपत्ती जाताना मुलाकरता ठेवून जातो. अभंगाचं दुसरं चरण. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. एकाएकी केला मिराशीचा धनी, 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 एकाएकी केला मिराशीचा धनी.
कमवलेल्या संपत्तीचा वारसदार बनवून जातो तो बाप आहे. लक्षामध्ये घ्या, एक वाक्य लक्षात घ्या. आयुष्यात वाट्याला काहीच आलं नाही तरी चालेल, फक्त मायबाप वाट्याला आले ना, समजून चला जगातलं सगळ्यात मोठा भाग्यवान आहे. मायबाप वाट्याला येऊ द्या. का? आमचे ज्ञानोबा रे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, तरी घरी माता पितरा दड बोली नाही संसारा एर विश्वभरी आदरा. मूर्ख जायचा ज्ञानोबऱ्या म्हणतात, जगामध्ये सगळ्यात महामूर्ख तो आहे जो आई बापाची विटंबना करतो, आई बापापासून दूर राहतो, आई बापाशी बोलत नाही, आई बापाची कुचेष्टा करतो. महाराज म्हणतात जगातला सगळ्यात मोठा महामूर्ख तो आहे. म्हणून नाही काही आमच्या वाट्याला आलं तरी चालेल, फक्त आमच्या वाट्याला आमचे मायबाप आले तरी सुद्धा चालतं. मग महाराज ते आईबाप जाताना नुसती संपत्तीच देतात का? तुकोबाऱ्या म्हणले गाड्या नुसती संपत्ती देत नाही, संपत्ती बरोबर आमचे मायबाप किंवा तो बाप आपल्या पूर्वजांनी कमवलेला ठेवा आपल्या मुलाकडे सुपूर्द करतो. अभंगाचं तिसरं चरण. घालोनी पाये डोळाला करला उकार, घालोनी या पाये डोळाला उकार. घालोनिया पाहे डोळाला कार हो, घालोनिया पाहे डोळाला कार. हाय घालोनिया पाये डोळाला उकार, घालोनिया पाये डोळाला उकार. अलंकार घालोनिया पाहे डोळाला कार, घालोनिया पाहे डोळाला कार. घालून या डोळा पाही अलंकार, ठेवा दावी थोर करून या. तुकोबारे म्हणतात तो बाप आमच्या करता ठेवा सुद्धा ठेवून जातो. आज वैकुंठवासी अंबादास बाबा हरदे यांना आपल्यातून ही लुकीची यात्रा संपवून आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या पश्चात 2 मुलं आमचे संदीप भाऊ असतील, सोमनाथ भाऊ असतील. खरं तर हे 2 मुलं उच्च शिक्षित आहेत आणि चांगले व्यावसायिक आहेत. आपल्या वडिलांनी जरी शिक्षण घेतलं नसेल, कदाचित शिक्षणात कमी असतील, मागे असतील, अपार कष्ट वैकुंठवासी अंबादास बाबांनी आपल्या 2 मुलांकरता मुलींकरता केले. पण मुलं आपले समाजामध्ये कशी स्टेबल असतील, समाजामध्ये कशी उभे राहतील, आपल्या मुलांच्या करता उभे हयात वैकुंठवासी अंबादास बाबांनी कष्टामध्ये घालवली. आणि आज आपल्या या दोन्ही मुलांना त्यांच्या पायावरती उभं केलं. 2 मुली चांगल्या घरी दिलेल्या आहेत. त्यांचंही परमेश्वरच्या कृपेनं चांगलं आहे. वाईट फक्त याचंच आहे, जाण्याची वेळ वैकुंठवासी अंबादास बाबांची नव्हती, परंतु शरीराचं प्रारब्ध संपलं आणि त्यांना जावं लागलं. आणि आज त्यांच्या त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या 2 मुलांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं हे केलेलं आयोजन आहे. खरं तर तुम्ही म्हणणार महाराज एखादी व्यक्ती गेल्यानंतर श्रद्धा का करायचं, श्रद्धा करीत असताना हे कथा कीर्तन का करायचं, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे आम्हाला जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे. पण नाही सुख मिळालं तरी तुकोबारे म्हणतात ठीक आहे, पण ज्या दिवशी आम्हाला या जगामधून जायचं आहे ना, आमचा शेवटचा दिवस गोड, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड यासाठी केला हो शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड गोड भावा.
शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. म्हणजे शेवटचा दिवस कशानं जिलेबी गुलाबजाम बालुशाही खोबरा बर्फी बर्फी बुंदीचे लाडू अजून काय यानं होत नसतो. शेवटचा दिवस कशानं गोड होतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही. दुसरं कारण आहे ज्ञानोबारे सांगतात या मृत्यूलोकात आलो त्या दिवशी जन्माचा सोहळा झाला. आईने आमच्या आजीने पाची केली बारी केली. आम्ही लहान होतो आमच्या आईवडिलांनी वाढदिवस केले. पण गड्या ज्या दिवशी मृत्यूलोकातून जायचं आमच्या मरणाचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे. देहाची गवा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना तरी म्हणून धनंजया जिया परी. आणि नाथ भागवतामध्ये 21 नंबरच्या अध्यायात 92 नंबरला आलेली उभी आहे. आमचे नाथ बाबा सांगतात पुरुषाशी पर्वकाळ जन्मा जोडे एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. पर्वकाळ शब्दाचे अनेक अर्थ आहे. पर्वकाळ शब्दाचा अर्थ आहे ज्या तिथीला केलेला दानधर्म हा कोटीपटीने फलद्रूप ठरतो त्याला पर्वकाळ म्हणायचं. 100 वर्षे नेतो त्याला संतांची शताब्दी. 71 वर्षे नेतो त्याला आदरो पर्वकाळ. 61 वर्षे नेतो त्याला कपिला षष्ठी. 12 वर्षे नेतो त्याला सिंहस्थ पर्वणी. 3 वर्षे नेतो त्याला अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास. आणि आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात दोंड्याचा दोंडा म्हणजे दगड. आणि तो महिना आला का साजऱ्याच्या डोक्यात 10-5 हजारचं काय पडतो म्हणून त्याला दोंड्याचा महिना म्हणतात. आता योगायोगाने अजून 2-3 दिवस राहिला ज्यांचं शिल्लक राहिला असेल त्यांनी करून टाका. अधिक मासामध्ये केलेलं दान हे खऱ्या अर्थाने 3 पटीनं पुण्य देणारं असतं. अधिकस्य अधिकम फलम. अधिक 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 असं त्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. या महिन्यामध्ये जावायला दान करण्याची पद्धत आहे. तुम्ही म्हणणार महाराज दुसरा चालत नाही का. तर त्याचं कारण असं आहे ज्या वेळेला मुलीचं लग्न करतो ना संतोष दादा त्यावेळेला कन्यादान करताना मम कन्याम समर्पयामी माझी कन्या अग्नीला पाण्याला आणि पंचमहाभूताला साक्षी ठेवून मी आता माझी कन्या जावयांना विष्णू स्वरूप जावायला दान करतोय ती त्यांना देतोय. म्हणून आता जावई हा साजऱ्याकरता विष्णू स्वरूप असतो. भगवान विष्णूने या पुरुषोत्तम मासाचा स्वीकार केला म्हणून प्रत्यक्षात भगवान विष्णूची पूजा करू शकत नाही. म्हणून या महिन्यात जावयाला वस्त्रदान द्रव्यदान अन्नाचं दान हे त्या ठिकाणी दिल्या जातं. आणि एक वाक्य सांगू का पाया पडून सांगतो नाही जावायला काही कपडे ते देता आले ना देऊ नका पण शिव्या देऊ नका. नाही ते पुढून कपडे द्यायचे आणि मागून शिव्या द्यायच्या मग तो काही कार्यक्रम उपयोगाचा नाही. ऐका आपल्या घरात राहून जर आपण आपल्या जावायला वाईट बोललं शिव्या दिल्या तर विष्णूला शिव्या दिल्याचा दोष लागतो. त्याचं कारण सांगतो. विष्णूची जी पत्नी आहे ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी ही भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे. जिथं भगवान विष्णू आहे तिथं लक्ष्मी माता निवास करतात. म्हणून आपण जर जावायला शिव्या दिल्या तर लक्ष्मी रुटून जाऊ शकते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. प्रत्येक महिन्याला वर्षाला एक पर्व काळे त्याला मकर संक्रांती म्हणतात. प्रत्येक महिन्याला पर्व काळे अमावस्या आणि पौर्णिमा विशेष करून महिला पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य जातं. आणि अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचं अन्नाचं ग्रहण केलं तर 28 दिवसाचं पुण्य जातं. स्कंदपुराण त्याला श्लोक आलेला आहे. प्रत्येक 15 दिवसाला एक पर्व काळे त्याला एकादशी द्वादशी आणि प्रत्येक दिवसाला पर्व काळे त्याला वारकरीची संध्या म्हणतात. पण नाथ महाराजाचं मत असं आहे एवढे पर्व काळ नाही जीवनात आचरणात आणले तरी चालतील पण एक पर्व काळ जीवनात आचरणात आणा. कोणता. ज्या दिवशी मायबाप जातात आई वडील गेल्यानंतर त्यांचे काही अंकित दिवस साजरे केले पाहिजे. 18व्या अध्यायामध्ये 110 नंबरला ज्ञानोबाची उभी आहे. का सोहम सूर्यादी ग्रहणे एवनी करवती पार्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबारे सांगतात आई वडील गेल्यानंतर त्यांचे श्राद्ध त्यांचे विधी हे त्या तिथीलाच करा. आता इकडे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. महत्त्वाचा मुद्दा आता हल्लीच्या काळात आम्ही रोजच अनुभव घ्यायला लागलो. समजा आज वर्ष श्राद्ध आहे करतात उद्या घरात विधी करून घेतात आणि 2-4 रोजांना मार्जाची तारीख जशी मिळेल किंवा ॲडजस्टमेंट कशी होईल त्या दिवशी श्राद्ध करतात. तुम्ही आदल्या दिवशी घरात विधी केला आणि दुसऱ्या दिवशी अन्नदान कीर्तन ठेवलं त्याचा कवडीचा उपयोग होत नाही. बाप तुमचा पंचमीला मेला श्राद्ध षष्टीला घालताय कुठं संबंध लागतो त्याचा. ज्या तिथीला ज्ञानोबाची हुवी त्याच्याकरताच आहे. का सोहम सूर्यादी ग्रहणे एवनी करवती पार्वणे का माता पिता मरणे अंकित जे दिवस. मग ज्या तिथीला आई वडील गेले त्या तिथीला ते कर्म करा. करीत असताना ब्रह्मचार्याला 12वा ग्रस्ती माणसाला 13वा वानप्रस्थ्याला 14वा आणि संन्यासाला 16वा. आता ऐका ब्रह्मचार्याला 12वा का आणि ग्रस्ती माणसाला 13वा का तर गरुड पुराणात तिकून श्राद्धाचे प्रकार आलेले 96 प्रकारामध्ये 5 श्राद्ध मुख्य आहे. त्याच्यामध्ये महाराज सांगतात त्या श्राद्धाला 1 नवा रुपया लागत नाही. फक्त आळणी मिठाचा भात शिजवायचा. महिला वर्ग ध्यान देऊ नका इकडे तिकडे पाहू नका. 10 मिनिटात मी कीर्तन संपवतोय. आता हे सांगणार नव्हतो मी पण आमच्या संतोष भाऊचा 8 तास होता. त्यांनी सांगितलं महाराज तुमचं गरुड पुराण आम्हाला ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मग आता मी माझा पुढचा विषय थोडा थांबवला आणि हे मध्ये चालू केलं आणि त्याच्यावरती बरोबर मी आता 12:30ला मी बरोबर करतो. तुम्ही काळजी करू नका. विठ्ठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊलीन जय विठ्ठल आपलं सगळं सांगत. फक्त 10 मिनिट इकडे लक्ष द्या. पटकन तुमच्या लक्षात बसेल. तुम्ही पित्राचा स्वयंपाक करता
पित्राच्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकता का टाकत नाही? ते मायावर श्रद्धाला आल्या का? भामट्यावानी काऊन बसल्या तुम्ही? तुम्हाला धरून आणलं कोणी? तुम्ही तुमच्या ना पाया पडतो, फक्त तुम्ही तुमच्या त्याने एक बदल करा राहा. आता पार सांगून सांगून तुमच्या पुढे डोकं पार फुटून जायची वेळ आली. तुम्हाला एक सांगतो, एकदा वय झालं ना, 60च्या पुढं वय गेलं ना मावशी, कान असून बैर व्हायचं, तोंड असून मुक व्हायचं आणि डोळं असून आंधळ व्हायचं. आणि रोज सुनाला फक्त एकच म्हणायचं, बाई तुझ्या आईसारखी आईने तो आहे बापासारखा बापने दररोज भजे तळीन. हां, पण तू का सकाळी सकाळी भूतावानी उठली आणि चुलीजवळ जाऊन म्हणली तुझ्या याशीन तो बाप तसा का तो 10-13 एकाच दिवशी. तो डोकंच लावायचं नाही. इकडे लक्ष द्या. तुम्ही मीठ टाकता, पण आता ऐका, मीठ टाकलेला स्वयंपाक पितरांना वर्जित आहे. मिठाचा स्वयंपाक पितर अन्नाचं भक्षण करत नाही, हे लक्षात घ्या. अजून महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे 13वा असेल, महिना असेल, श्राद्ध असेल. आज तुम्ही श्राद्धामध्ये पुरणपोळी केली घरात, केली चालत नाही. श्राद्धाला महिन्याला 13व्याला पुरणाचा नैवेद्य चालत नाही. का चालत नाही? त्याचं उत्तर ऐका. पुरण किती वेळा शिजवलं जातं? आता यांना विचारलं असतं, पण यांचा आणि किचनचा काही संबंध नाही. किती वेळा? 2दा? हा, 3दा. पहिल्यांदा डाळ शिजवली, खाली घेऊन गुळ टाकला, उजून गॅसवरती ठेवली, डाळ पूर्णपणे बारीक केली, पिठाच्या चाड्यात पुरण भरलं, पिवळी लाटली, तव्यावरती भाजली. किती वेळा झाली? 3दा. शास्त्रामध्ये डबल शिजवलेलं अन्न श्राद्धाला वर्जित केलेलं आहे. त्याला कोरान्न म्हणतात. आणि कोरान्न म्हणजे शिळं अन्न पितराला चालत नाही, म्हणून पुरण शास्त्रामध्ये श्राद्ध कर्माला निषिद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट, घरात आपली व्यक्ती वारली म्हणजे दुःख आहे. आणि पुरणाचा स्वयंपाक कधी करतो? ज्या वेळेला घरात कोणीतरी आनंदाचं वातावरण असतं, कोणी पाहुणे येतो त्यावेळेला. म्हणजे लोकाचार आणि शास्त्र आधार दोन्ही सांगतो, पुरणाचा नैवेद्य चालत नाही. त्याच्यानंतर आता ऐका, तुम्ही पित्राचा घास किती वाजता टाकता? 10-10:15 बरोबर. 10-10:15 वेळ नाही. 11:39 पुढं जवळपास 12:30 पर्यंत, 11:39 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही घास टाकू शकतात. आणि एखाद्याला अनुभव घ्यायचा ना, तुम्ही 2-4 जण हे पाठीमागं उभे राहिलेले ना, झाडाकडे लक्ष ठेवा बरं. तुम्ही तिकडं, तुम्हाला त्या घराच्या आसपास तिकडे एखाद्या येता कावळा येताना दिसल. आणि नाही आला तर मरेपर्यंत कीर्तन सोडून देईल भाऊ. 17 वर्षाचा अनुभव या छत्रातलं. किती? 17. कारण 11:39 ते 12:15 या काळाला अपरन्न काळ म्हणतात. आणि त्याच काळामध्ये पितर अन्नाचं भक्षण करतात. म्हणजेच काय तर दुराच्या द्वारे त्याचं भक्षण करतात. मग त्याच्यामध्ये जे 96 प्रकारचे श्राद्ध आहे, त्यात पहिलं श्राद्ध एकोदिष्ट. ज्याचं लग्न झालं नाही त्याचं एकोदिष्ट करावं, आणि ज्याचं लग्न झालेलं आहे त्याचं सपिंडीकरण करावं. आणि ते फक्त 13व्याच दिवशी होतं. चला पुढे. आज श्राद्ध करीत असताना कथा कीर्तनाचं आयोजन का? त्याचं उत्तर आहे, 3 मार्गाने मनुष्य मोकळ होतो: ज्ञान मार्ग, उपासना मार्ग, कर्म मार्ग. आजचा प्रसंग आहे कर्माचा. कर्मामध्ये नेहमी दोष राहतात. उदाहरणार्थ, जेवण करीत असताना उष्ट्या हाताला खरकट अन्न वाढलं, गोमांस खाल्ल्याचं पाप आहे. जेवण करताना ताटावरून उठला, ब्रह्महत्येचं पाप आहे. जेवण करताना, आचमन करताना त्यानं बाबळीची बिबड इतकं पाणी घेतलं तर चालतं. उगं पाण्याखालचं गाव आहे म्हणून भस्कन पाणी ओतलं, मद्यपान केल्याचा दोष लागतो. झोपताना पूर्वेला डोकं केलं, सरस्वती मातेची कृपा. पश्चिमेला डोकं केलं, चिंता लागते. दक्षिणेला डोकं केलं, चिंता मिटून धनवृद्धी होते. आता दक्षिणेला डोकं केल्याने चिंता मिटून धनवृद्धी होते, याचा अर्थ पैशाचे गठुडे येऊन पडती. त्याला कामही करावं लागतं, नुसतं मोकराव आणि बॉम्बा मोठं हिंडून नाही चालत, त्याला कष्टही करावं लागत. आणि उत्तर दिशेनं जर त्याने डोकं केलं तर त्याला त्याच्यात अकाली निधनाची दाट शक्यता आहे. त्याच्या मागे थोडं सायन्स आहे, विज्ञान आहे. उत्तर दिशेला डोकं केल्याने रक्तभिसरण संस्था जोरात चालते आणि त्याच्यात अटॅक येण्याचं त्याला संभव येतो. म्हणजेच कर्मामध्ये नेहमी दोष निर्माण होतात. मग एवढे सगळे दोष निर्माण झाले, घालवायचे कशानं? त्याला एकच प्रमाणे नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. बरं, भगवंताच्या नामचिंतनाचा एवढाच एक फायदा आहे. अजून एक फायदा आहे. कोणता? यमे कुळगोत्र वर्जिले. इथं यमाला येण्याचा अधिकार नाही. यम संगे दूता, तुम्हाला इथे ते सत्ता, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. आता ऐका, प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर मृत्यूचे संकेत कळतात. किती वर्ष? 1 वर्ष अगोदर. 5 प्रकारचा मृत्यू माणसाच्या जीवनात आहे. कोप नावाचा मृत्यू, विक्षेप नावाचा मृत्यू, ऐंद्रिक नावाचा मृत्यू, रस नावाचा मृत्यू आणि देह नावाचा मृत्यू. आता याचा सविस्तर विचार मी करीत नाही, परत कधी नव्यानं करीत. आता ऐका, प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर मृत्यूचे संकेत कळतात. आंघोळ केल्यानंतर जर छाती कोरडी राहिली तर
तर तिडून पुढं माणसाचा मृत्यू 1 वर्ष राहतो. आज तुम्ही आंघोळी करून आले ना, आज जाताना मोबाईल नंबर घेऊन जा. नाही नेला तर युट्यूबला फक्त नाव टाका तरी मोबाईल नंबर येतून कीर्तन येतात. उत्तर दिशेनं ध्रुव तारा पडताना दिसला, मृत्यू 9 महिने. बोलताना कानाचे चापे हालायला लागले, मृत्यू 6 महिने. आपल्याच पूर्ण आपल्याला स्वप्नात गोडत्यानं आंघोळ घातली, मृत्यू 3 महिने. दिवसात चांदण्या दिसल्याचा भात झाला, मृत्यू 1 महिना. डोळ्यावरच्या भुवया दिसल्या नाही, 12 दिवस. कानामध्ये बोट घातला, आवाज आला नाही, 7 दिवस. इथं एक गोलाज्ञाचक्र तेवढं दाखवून दिसलं नाही, 3 दिवस. उलटा श्वास चालू झाला, 2 दिवस. आणि नाकाचा शेंडा पडला. नासागरीचे आग्रा नदी सता नयनी त्याची दिली त्याची दिली नासागरीचे आग्रा नदी सता नयनी त्याची दिली टिटवी नावाचा पक्षी आहे, त्याला किलबिल चिलबिल टिलबिल नावाची भाषा येते, ती आपल्याला कळायला लागली. मृत्यू 4 दिवस. सूर्याच्या समोर उभं राहून प्रतिबिंब दिसलं नाही, 2 दिवस. पाण्याच्या समोर उभं राहून आपलं प्रतिबिंब पाण्यात दिसलं नाही, 1 दिवस. आणि आरशाच्या समोर उभं राहून आपल्या घोट्या पसला भाग जर आपल्याला डोळ्यात दिसलं नाही तर 2 तासाच्या आत मृत्यू. मग मरण कसं यावं याला नियम आहे. मरण येताना उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावा, पूर्ण तिथी शुद्ध तिथी. खाता पिता चालता बोलता जी व्यक्ती जाते ती ऊर्ध्व गतीला जाते. पण ज्या व्यक्तीला दक्षिणायन चालू असताना रात्रीच्या वेळेला अपूर्ण तिथी, अशुद्ध तिथी, पंचक, त्रिपाद, धनिष्ठा, कृतिका, रेवती, पुनर्वसू, पूर्व उत्तर षडा भाद्रपदाचं 2रं चरण आणि पूर्व उत्तर षडा भाद्रपदाचं 4थं चरण दृष्टी गेलेली असेल, ऐकणं बंद झालेलं असेल आणि शरीर गैदगंड झालेलं असेल, अन्न पाण्याचा त्याग केलेला असेल आणि जीव जाताना त्याने जर कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जित केलं तर तो जीवात्मा ऊर्ध्वगतीला न जाता अधोगतीला जातो. माता ऐका, ज्याने जीवनामध्ये पुण्यकर्म केलंय त्याला त्याला रमापती दिसतो. पण ज्याने जीवनामध्ये कधीच कपाळावरती गंध लावला नाही, गळ्यात माळ घातली नाही आणि देवाचं नाव घेतलं नाही, त्याची अवस्था काय? घाली ती तुळशी माळा न लावी ती गोपी चंदरटिळा लागली तुळशी माळा लागली गोपी चंदरटिळा गोपी न शरण निघती गोपा करणारी गे गोपा दया चंडा धरोनी आना हे हो निघाला महाराज म्हणतात आणूनी घाला नरका कुंडी, त्याला नरकाच्या कुंडामध्ये घाला. मग मृत्यू आल्यानंतरचा नियम आहे 3.5 तासाच्या अंत्यविधी चालत नाही. का चालत नाही? जीवाला इथे येण्यासाठी 2.5 तासाचा प्रवास आहे, इथून देवापर्यंत जाण्यासाठी 2.5 तासाचा प्रवास आहे. तुम्ही म्हणता तू काय येताना घड्याळ लावून आला होता का? त्याचं उत्तर आहे का? पहिल्या दिवशी यमाने जीवात्मा शरीरातून बाहेर काढला तर तो यमाच्या बरोबर 2.5 तासात जातो आणि येताना 2.5 तासात येतो. तुम्हाला लोकल उदाहरण सांगतो. आपल्याकडे शिर्डी देवस्थानी एखादा VIP मंत्री आला, त्याला बारीनं दर्शन देतात का मेन गेटनं दर्शन देतात? पटकन बोला. मेन गेटना त्याच्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, पद आहे, पावर आहे त्याच्याकडे. तसं यमाच्या बरोबर हा जीवात्मा त्या पावरने 2.5 तासात जातो आणि 2.5 तासात येतो. मग जीवाची जी दिशा आहे ती जीव गेल्यानंतर उत्तरेला डोकं करावं आणि दक्षिणेला पाय करावे, हे लक्षात घ्या. अजूनही जुने लोक पूर्व पश्चिम प्रेत काढतात. प्रेताची दिशा पूर्व पश्चिम नाही, प्रेताची दक्षिण उत्तर आहे. तुम्ही कोणती स्मशानभूमी पहा, तुम्हाला पूर्व पश्चिम स्मशानभूमी दिसली का? स्मशानभूमीने मी तुम्हाला उत्तर दक्षिण दिसणार. ऐका, त्या प्रेताची दिशा उत्तरेला डोकं आणि दक्षिणेला पाय मेल्यानंतर. पण जिवंत असेपर्यंत दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय करावे लागतात. मग जीव गेल्यानंतर दारामध्ये अग्नी जाळायचा. आता अग्नी का जाळायचा?
त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. आता ऐका, इकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे. स्मशानभूमीमध्ये आपण अग्नी जो देतो तो अग्नी घरी पेटवतो का स्मशानभूमीत पेटवतो? कुठे पेटवतो? घरी पेटवतो. स्मशानभूमीत आपण जाऊन काय करतो? फक्त प्रज्वलित करतो. आता ऐका, मुलाला अग्नी, आपल्या बापाला अग्नी किंवा आईला अग्नी मुलाने दिला पाहिजे का बाहेरच्याने दिला पाहिजे? कोण दिला पाहिजे? मुलाने दिला पाहिजे. मग घराजवळ अग्नी कोण पेटवतं? असे प्रत्येक गावात 2-4 ब्याधी जिने अख्खं गाव आवरीत आणलं. निम्याच्या वर गाव मसानवाट्यात नेऊन ठेवलं बा त्यांनी. आणि बिगर दलिंदर असे बिगर आंघोळीचं तिथे पेटवाया त्या घेणं न देणं कंदील लावून येणं. ऐका ऐका, एकमेक नका भाऊ. विठाला कीर्तनातलं बोलणं जे असतं ते सत्य जरी असेल, आम्हाला काही माहीत राहत नाही. आम्हाला काही, मला फक्त संतोष बसून ते सोमनाथ तुझं नाव आहे का? हां, तेवढं आता ते अंदाज लावलाय मी. नाही तिकडे कोणाचा परिचय नाही. जे असतं ते ढोबळ बोलणं असतं. ढोबळ म्हणजे ते खरंच, म्हणजे काय आम्हाला माहीत राहत नाही कोण काय आणि कोणाचं काय. ते ऑटोमॅटिक चिटून जातं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, ते बिचारे आतापर्यंत त्यांना माहीत नसेल म्हणून ते करीत आले. आता इडून पुढे ते सुधारतील, करणार नाही. पण हे लक्षात घ्या, जो मुलगा पाणी देणार आहे, ज्याला आपल्या आईचा आणि बापाचा अंत्यसंस्कार करायचा आहे आणि ज्याला 10व्याच्या आणि 13व्याच्या दिवशी मायबापाचं पिंडदान करायचं आहे, त्यालाच अधिकार आहे. त्यानं तो अग्नी पेटवायचा. कारण अग्नी पेटवल्यावर दुसरा अग्नी पेटवल्या जात नाही घरामध्ये. म्हणून पूर्वीच्या काळी 13 दिवस घरात चूल पेटत नव्हती, दारात एकदा अग्नी पेटवल्यावर. बरोबर आहे का? 13 दिवस गावातल्या बावकीच्या भाकरी यायच्या. आता काळ बदलला म्हणून ते लगेच पेटवावं लागतं, तो भाग द्या सोडून. पण एकदा दाराच्या पुढं अग्नी पेटवला का 13 दिवस घरात अग्नी पेटत नव्हता. आता तो का पेटवायचा त्याचं लॉजिक सांगतो. आयुष्यभर संसारामध्ये आम्ही दुःख उपभोगतो, त्या दुःखाचं प्रतीक म्हणून दारात अग्नी पेटवायचा. आणि त्याच्या पुढं संसारामध्ये एकदा या संसारात लोभ नावाचा इंगळा चावला का महाराज म्हणतात त्याचं रसायन मरेपर्यंत उतरत नाही. त्याचं प्रमाणनाथ बाबा सांगतात. थटक लोभ सर्प डंकल करू काय, डंकल करू काय, लोभ सर्प डंकल करू काय, 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 लोभ सर्प डंकल करू काय, डंकल करू काय, लोभ सर्प डंकल करू काय, डंकल करू काय, लोभ सर्प डंकन करू काय, डंकन करू काय, लोभ सर्प डंकन करू काय, डंकन करू काय. आंघोळ घातली की हांडा पालता घालायचा. का? संत आयुष्यभर उपदेश करतात पालत्या गाड्यावर पाणी, म्हणून हांडा पालता घालायचा. त्या व्यक्तीला कांदा दिल्यानंतर राम राम म्हणायचं. का? तर एकदा अंत्यविधीमध्ये राम म्हणलं कोटी अश्वमेध यज्ञाचं फळ आहे. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जाताना प्रेतावरती 1 रुपया द्यायचा, तो डोंब्याचं करे, पदराला भात द्यायचा. तो भूत प्रेत पिशाचियोनीचा अधिकार आहे. आता महत्वाचा नियम आहे का, काही लोक त्या विसाव्याच्या ठिकाणी सगळा भात ओतून मोकळा करतात. सगळा भात टाकायचा नाही, निमा भात स्मशानभूमीत न्यायचा. कारण जे अतृप्त प्रेतात्मे आहे त्यांच्याबरोबर या जीवात्म्याला 13 दिवस तिथं काढायचे, म्हणून निमा भात स्मशानभूमीत न्यायचा. त्याच्यानंतर प्रेतावर लाई टाकायची. का टाकायची? माता पिता बंधू यांचा तोडावा संबंधू. त्याच्यानंतर स्मशानभूमीत गेले, आईला अग्नी डोक्याकडून, बापाला अग्नी पायाकडून. दोन्हींना अग्नी सारखाच नाही. आई असेल आईला अग्नी डोक्याकडून द्या, बाप असेल बापाला अग्नी पायाकडून द्या. आपण अग्नी देतो पोटाच्या बाजूनं मधोमध, पितृदोषाचं पहिलं कारण. अग्नी दिल्यानंतर पाण्याची गागर भरून आणावी, डावा पाय वरती करावा. या 4 बोटाला पिंडदानाचा अधिकार नाही किंवा अंत्येष्टी कर्माचा अधिकार नाही. म्हणून अंगठ्यानेच तर्पण करायचं, म्हणजे पाणी सोडायचा आणि संकल्प करायचा, बाबा आपल्याला आम्हाला लहानचं मोठं केलं, हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, आजपासून 1 वर्ष होईपर्यंत तुमच्या सगळ्या कर्माची निवृत्ती करण्याची जबाबदारी मुलगा आणि मुलग्या नात्यानं आमच्यावर आहे. म्हणून आजपासून केलेलं पुण्यकर्म आम्ही तुम्हाला समर्पित करतो. 3 चक्कर उलटे मारायचे, प्रेताच्या विरुद्ध दिशेला उभं राहायचं, गागर सोडून द्यायची, बोंब मारायची. मागं जो जळतो किंवा जी जळते आता त्यांचा आमचा काही संबंध नाही. 10वं द्वार मोकळं झालं त्यानं घरी यायचं. 7 दिवसाच्या आत हस्ती विसर्जन करायला चालतं. 8व्या 9व्या दिवशी हस्ती विसर्जन चालत नाही. 10व्याच्या दिवशी 10 पिंड तयार करायचे, छोटे छोटे, मोठे 3 तयार करायचे. पूर्वेला प्रेत सखा, पश्चिमेला प्रेत योनी, दक्षिणेला यमलोकीचा पिंड. कावळा पूर्वेकडून आला, पश्चिमेच्या बाजूने पहिल्या पिंडाला शिवला, त्याची सरली झाला सफल व्यापार. कावळा उत्तरेकडून आला,
पश्चिमेच्या पिंडाला शिवला समजून चालायचा हा पुटी जन्माला येणार उत्तम चिगती तो एक पावेन कावळा पश्चिमेकडून आला आणि दक्षिणेच्या पिंडाला शिवला हरी विन जन्म नरकाची पै जाना यमाचा पाहुणा प्राणी होय जोपर्यंत त्याची अपेक्षा आकांक्षा पूर्ण होत नाही कधी कधी कावळे शिवत नाही आमच्याकडे देरडे नावाचं गाव आहे मेट्रोलॉजीचा दशक्रियाविधी केला कावळा शिवला नाही मी घरी आलो त्याला फोन केला कावळा शिवला तुम्हाला अजिबात नाही त्याला म्हणलं असं कर दुसऱ्या दिवशी सगळं साहित्य घेऊन आमच्या गावाला ये आमच्याकडं कावळा शिवतो सगळं साहित्य घेतलं आमच्या गावाला आला विधी केला कावळा काही शिवलाच नाही मी त्याला पुन्हा फोन केला म्हणलं का रे बाबा कावळा शिवला का तो म्हणला महाराज आम्ही इथं आलेलो तुम्ही इथे या मग पाहू तिकडे गेलो कावळा शिवायचं नाव घेत नाही मी त्याला म्हणलं बाबाची काही इच्छा तुम्हाला अजिबात नाही पण 8-10 तासांनी त्याच्या लक्षात आलं संतोष भाऊ काय झालं त्यानं खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि पिंड्याजवळ नेऊन ठेवली आणि मला सांगितलं आमचं म्हातारं दररोज माझ्याकडून 50 किंवा 100 रुपये घ्यायचं आणि मधल्या वाट्यानं पोहे गावला जायचं आणि तेवढे 50-100 रुपये नावावर टाकायचं 100 रुपयाची नोट ठेवल्याबरोबर गपकन कावळा शिवला ते पोरग माझ्याकडे आलं मला म्हणलं बाबा मी म्हणलो काय म्हणलं 100ची नोट तुम्हाला घ्या मग म्हणलं सपाटा कर तिचं म्हणलं का म्हणलं त्यानं 100 करता तुला डबल दावा घालायला लावला ते महारात्रीतून सपाटा करील आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटलिया दावा तृष्णेच्या सरकारी अधिकारी मेला त्याचा द्यावाला कावळा शिवणा बामन त्याच्या पोरला म्हणे 100 रुपयाची नोट ठेव त्याने 20 रुपयाची नोट ठेवली कावळा शिवला बामनाने विचारलं 100ची ठेवायला लावली 20 मध्ये कसा कावळा शिवला पोरनं सांगितलं मा बाप लोकांकडून पैसे जास्त खातो आता पण घरच्याचं काम कमी पैशात करीत होता 11व्या दिवशी विधी 12व्या दिवशी विधी 13व्या दिवशी विधी आणि मग 13व्या दिवशी जीवात्मा प्रवासाला लागला 247 योजन इतका जीवात्मा चालतो एक योजन म्हणजे 7 किलोमीटर 247 गुणिले 7 त्याचं उत्तर येतं 1436 किलोमीटरचा प्रवास 24 तासामध्ये जीवात्मा करतो 84,300 योजन इतका जीवात्मा चालतो 84 प्रकारचे नरक आणि जवळपास 28 प्रकारचे नगर त्याला लागतात आजच्या दिवशी हा जीवात्मा परमात्म्यापर्यंत पोहोचतो मग ज्या घरात श्रद्धा आहे त्या घरात लांब फळभाज्या आजच्या दिवशी शिजवू नये भोपळा डांगर गिलकं वगैरे जे लांब फळभाज्या असतात त्या शिजवू नये तांबडं पातळ किंवा तांबडी साडी घातलेल्या स्त्रीने पिंडदान पाहायचं नाही आजचं पिंडदान दक्षिणेला करायचं अपंग व्यक्तीने पिंडदान पाहायचं नाही करायचं नाही दारू पिणाऱ्यानं विकणाऱ्यानं पिंडदान पाहायचं नाही करायचं नाही आजचं पिंडदान फक्त अंगठ्यानेच करायचं आज कोणाचं काही घ्यायचं नाही उलट कोणाला काहीतरी द्यायचं आणि जी व्यक्ती आजपर्यंत 12 महिने जेवलेली आहे त्या व्यक्तीला आजचा नियम आहे त्याने आज सकाळी पोटभर जेवायचं एक भुक्त अन्न खायचं आज संध्याकाळी त्यांनी जेवण करायचं नाही कोण जावं ये बाबांचे हातवर करा हाय किड करा हातवरती महिने कोण जेवलं नाही जेवायला एकच जण लागतो अख्खा गाव नाही नाही ती त्यांना सांगितलं होतं मी काल हां जावईच होते ना हां मग आज जावायला नियम आहे अंबादास बाबांच्या जे कोणी असेल ते त्यांनी आता मी काल सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी पोट भरे जेवण केलं असेल यात काही शंका नाही पण बऱ्याच ठिकाणी कीर्तनात सांगितले लोकांना जाग येते तुम्ही आधी का नाही सांगितलं बाबा या चतकुर पोळी जास्त खाली असती कारण रात्री जेवायचं नाही आज आणि तुम्ही जेवले तर आम्ही समजून घेऊ तुमचं सासरेवर प्रेम किती आलं का लक्षात आणि आजच्या श्राद्धामध्ये बाबांचा नातू मग तो लेकीचा पुतणीचा मावस पुतणीचा तो फक्त या हार्दे पाटील कुटुंबाचा नात्याने भाचा लागला पाहिजे तो जर आज उपास करूच्या बरोबर जेवला तर त्यांना अक्षय कोटी पुण्य मग अशा प्रकारचं पिंडदान केलं तुकोबाराय सांगतात ते पितर करतात काय तुका मन पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा विठोबार खुमाई जय 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार
केला. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून ज्यांची मृदंगाची साथ मिळाली आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण आमचे राम महाराज कदम ज्यांच्याकडून आपल्याला सुंदर असं भजनाची सेवा प्राप्त झाली. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सन्मान्य आमचे कार्तिक महाराज शिंदे, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सन्मान्य अमोल महाराज विसापूरकर, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सन्मान्य आमचे संदीप भाऊ बागल आणि ज्यांचे विद्यार्थी आपल्या परिसराचं भूषण आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुबंधू आमचे संतोष महाराज दीक्षित यांच्या गुरुकुलातील हे सगळे विद्यार्थी ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं छायाचित्रण केलं. आमचे ऋषिकेश भाऊ घुमरे सर्वांच्या प्रति प्रेम आदर ज्यांची सुंदर अशी चांगली सिस्टम आमचे सन्मित्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण प्रवीण भाऊ कुदळ यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं आणि तुम्ही सर्व उपस्थित तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. सेवेला पूर्णविराम बाबांच्या जीवनामध्ये काही इष्ट कर्तव्य कर्म बाकी राहिलं असेल तर घडलेल्या प्रवचन आपले कीर्तन रूपी सेवेद्वारे हे सगळं पुण्य बाबांच्या खाती माती ईश्वराने टाकावं. त्यांनी एक उत्तम प्रकारचा लोक उत्तम प्रकारची जागा द्यावी आणि यातलं काही पुण्य हार्दिक पाटील कुटुंबाचे उत्कर्ष करता परमात्म्याला लाभावं. या कुटुंबाचा अधिक असा त्या ठिकाणी उत्कर्ष व्हावा हीच मालकाच्या चरणी विनंती करून बाबांना श्रद्धांजली आदरांजली समर्पित करून आपल्या नगर नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणजेच आपले श्रीमंत निवृत्तनाथ दादा त्यांचं भजन अर्धा मिनिट आणि माऊलीच्या भजनाने निवृत्ती राया निवृत्ती राया गोपाल बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सकया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सकया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया नवरती राया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपन मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल जय जय.